विद्यार्थ्यांचं आवडतं पुस्तक नापास मुलांची गोष्ट आहे. मुलींचं आवडतं पुस्तक रांगोळी किंवा आता शिवणकाम नसून घोड्याला पाण्यापर्यंत येतं, पाणी नाही पाजत. मला जगाबरोबर जावंच लागणार आहे. एका मुलीने आपल्याला पत्र लिहिलंय. माशेलकर सुद्धा रडले होते पत्र वाचून. 100 पैकी 100 जणांचं असं मत आहे की मी पैसे द्यायला तयार आहेत, पण ही सामाजिक काम हे जेव्हा तुमचं पोट व्यवस्थित भरलं असेल त्यानंतरच उत्कृष्ट होऊ शकेल. दुसरी गोष्ट करताना ब्रँडिंग. या गावासाठी तुम्ही काहीतरी करा, भारत बदलून जाईल. प्रत्येक वेळेला शासनाला शिव्या द्या, ह्याला शिव्या द्या, काही होणार नाही त्यांनी. केमन ऑल ऑफ अस 7 राज्यामध्ये 28,300 संगणक लागले. अन्यथा मी दिल्यासारखं करतो, तू घेतल्यासारखं आव्हान करतो. रोकडे जाऊ कुठून आणणार? भारतामध्ये सर्वात मोठी एक अडचण आहे, विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. शाळांची निवड कशी करतात? त्याला काही क्रायटेरिया आहे? 6,124 वाचनालय उघडली. 3,73,000 पत्र अशी आहेत. टाईप करून मी सांगतो, जर तुम्हाला प्रादेशिक भाषा जिवंत ठेवायच्या असतील. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपलं मुद्द्यावर बोलू ही जी खास मुलाखतीचा कार्यक्रम आहे, यामध्ये आज आपण अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहे आणि जाणून घेणार आहे की नेमकं त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, कार्य कसं आहे. आता कार्य काय आहे त्यांचं, तर त्यांनी या आपल्या भारताला वेड लावलंय वाचनाचं. आता तुम्हाला वाचनाचं वेड लागलंय असं म्हटलं की तुम्हाला असं वाटेल की नेमकं काय आहे हा प्रकार, पण तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण ते जे आहे ते भारताचे हे वाचनाची चळवळ म्हणजे घराघरात पोहोचवणारे हे लायब्ररी मॅन आहे. इंडियाज लायब्ररी मॅन अशी त्यांची ओळख आहे. आणि आणखी एक त्यांची ओळख आहे, इंडियाज पोस्ट कार्ड मॅन. आता जे पोस्ट कार्ड आहे ते सुद्धा काय नेमकं, म्हणजे आता आपण ईमेल आणि आता त्याच्या पुढच्या टप्प्यात आहे, म्हणजे ईमेलचा वापर सुद्धा आता कमी व्हायला लागला. आता आपण व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आहे आणि पुढे आणखी क्रांती होईल, अजून काहीतरी येईल. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पोस्ट कार्ड जे पूर्वी होतं ते पोस्ट कार्ड, त्याच्यावरून काय नेमकी चळवळ आहे हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या कामातून त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे. महाराष्ट्रात तर गावोगावी ते गेलेले आहेत, समजून घेतलंय. खेडोपाडी जाऊन त्यांनी तिथलं जीवनमान, तिथल्या तरुणांची व्यथा, तिथली कुटुंब, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची शैक्षणिक स्थिती, त्यांची सामाजिक स्थिती असा इत्थंभूत अभ्यास करून जगाच्या पाठीवरच्या अनेक बी स्कूल म्हणजे बिझनेस स्कूलमध्ये जाऊन त्यांनी याच्यावरती व्याख्यानं सुद्धा दिलेली आहेत. आपल्या सोबत आहेत प्रदीप लोखंडे. नमस्कार. म्हणजे प्रस्तावनेमध्येच खूप सारा वेळ गेलाय असं मला वाटतं, कारण तुमचं कामच एवढं आहे. काय म्हणजे हे वाचनाची आवड एवढी लावली आहे तुम्ही. कारण बघा, म्हणजे अलीकडे असं आपण ऐकतो की लोक वाचत नाहीत किंवा वाचनाचा काय प्रमाण बदललंय. आलं का लक्षात? तर हे नेमकं काय? आता तुम्ही इतकी वर्ष काम करता याच्यामध्ये, तळागाळात जाऊन का. बरोबर, तुमची ओळख पण अशी करून दिली जाते की तुमच्या पुस्तकातच ते लिहिलेलं आहे, मी करोडपती आहे. मी काय हे धर्मादायासारखं काम करत नाहीये, मी व्यावसायिक आहे, आय एम एन एंटरप्रेनर. काय आणि मी करोडपती आहे आणि प्रत्येकाने करोडपती व्हायचं हे तुम्ही स्वप्न पण देता. या ज्या सगळ्या गोष्टी ही कशी सुरुवात झाली, वाचनाची चळवळ कुठून आली? ऍक्च्युली वाचनाच्या चळवळीच्या अगोदर 3-4 वाक्य मला बोलायला आवडतील. पहिली गोष्ट मी नेहमी म्हणतो की कुठलंही सामाजिक काम हे जेव्हा तुमचं पोट व्यवस्थित भरलं असेल त्यानंतरच उत्कृष्ट होऊ शकेल. हे माझं मत आहे. बरोबर, हे आवडो ना आवडो कोणाला, पण हे माझं मत आहे. त्यामुळे मी काहीतरी असं भयंकर मोठं सामाजिक करायला निघालेलं आहे वगैरे. पहिलं मला छान मी माझं काम केलं, आवश्यक पैसे मिळवले, परिवाराला बरोबर घेतलं, त्यांना सांगितलं की आता मला थोडासा वेळ द्या म्हणजे मला सामाजिक काम करता येईल. 96 ते 2001 रिक्वायर्ड पैसे कमवले
आणि 2001 मध्ये माझ्या डोक्यात हे सगळ्या संकल्पना यायला सुरुवात झाली, बरोबर. जेव्हा माझं पोट भरलेलं होतं भरलेलं होतं. आणि माझ्यामुळे माझ्या परिवाराला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे हेही बघावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून मी आता लष्कराच्या भाकरी वाचतोय असं नाही. अजिबात नाही, म्हणूनच म्हणालो अजिबात म्हणजे अजिबात नाही. रिक्वायर्ड सगळ्या गोष्टी, हो मी मिडल क्लास आहे, पण मिडल क्लासला ज्या लागतात त्या बरं. सगळ्या पूर्ण झाल्यानंतर बरं. 2001 तर पहिली संकल्पना आपण काय लॉन्च केली 2001ला दीपकराव, ती म्हणजे अशी होती की त्याला नाव दिलं होतं मी मराठीमध्ये अनिवासी गाववासी चळवळ, बरं. नॉन रेसिडेंट व्हिलेजर मुवमेंट, NRV मुवमेंट. अच्छा. बघा हा आता NRI वगैरे जोरदार शब्द, पण माझा हा पहिल्यांदा शब्दच आवडला. तर मला परत तरुणांना काय सांगायचं होतं का कुठली गोष्ट करताना ब्रँडिंग महत्वाचं आहे. तर त्याला अनिवासी गाववासी चळवळ आणि इंग्लिशमध्ये नॉन रेसिडेंट व्हिलेजर मुवमेंट म्हणजे NRV मुवमेंट असं त्याला नाव दिलं. संकल्पना काय, कुठलीही व्यक्ती घ्या भारतातली, त्याचं आई किंवा वडिलांकडनं कुठेतरी एक गाव आहे, बरं. कुठेतरी एक गाव आहे, प्रत्येकाचं रूट, गाव आहे. प्रत्येकाचं आपलं गाव, मूळ आहेच. मूळ आहे, कुळ आहे, काय जे आहे ते. त्या गावासाठी तुम्ही काहीतरी करा, भारत बदलून जाईल. आणि त्या गावासाठी तुम्ही का करणार, कारण आपण एकमेकाच्या समोर पण बसलोय, त्या गावाने आपल्याला काहीतरी दिले म्हणूनच आपण एकमेकाच्या समोर आज बसलेलो आहे, असे आपण सर्वच जणच आहोत. अशी ती संकल्पना दिली. आणि त्यावेळेला कम्प्युटरचं युग येत होतं, 2001 ची गोष्ट करतोय मी. तर कुठली गोष्ट नुसती बोलून होणार नाही, ऍक्शन, इम्प्लिमेंटेशन, शेवटपर्यंत पोहोचणे आणि कुणासाठी करतोय ह्याचा सायंटिफिक आणि प्रोफेशनल अप्रोच करणे हा पहिल्या दिवसापासून पाळला आम्ही. कारण मल्टीनॅशनल कंपनीवर काम करतो तेव्हा त्या गोष्टी शिकायला मिळाल्या, जगभरात प्रवास केल्यामुळे पाळल्या आणि अगदी शेवटच्या व्यक्तीबरोबर बोलल्यामुळे पण समजल्या. तर संकल्पना अशी लॉन्च केली दीपकराव आपण, तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या, तो आम्ही अशा शाळेमध्ये लावू जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर असतो पण फळ्यावर शिकवतात. शेम ऑन ऑल ऑफ अस. प्रत्येक वेळेला शासनाला शिव्या द्या, ह्याला शिव्या द्या, काही होणार नाही त्यांनी फार. आणि माझ्यासारख्या एका कोपऱ्यात बसणाऱ्या, नुसता मी एंटरप्रेनर नाही, मी आता सोशल एंटरप्रेनर आहे, त्या सोशल एंटरप्रेनरच्या माध्यमातून मी जम्प करतोय. 7 राज्यामध्ये 28,300 संगणक लागले. हे प्रदीप लोखंडे बोलत नाही, कुठेही गुगल करा, हे सगळे आकडे प्रिंट मीडियानी, इलेक्ट्रॉनिक मीडियानी, सगळ्या मीडियानी छापलेले आहेत आणि दाखवलेले आहेत. त्याची पण दीपकराव अतिशय सिंपल संकल्पना होती. परत म्हणालो ना की सायंटिफिक अप्रोच आणि प्रोफेशनल अप्रोच काय घेतला होता, हा संगणक हा फक्त टच, ट्राय आणि फील साठी होता, कम्प्युटर इंजिनियर बनवायला नाही. कारण माझ्या मुलीला तिच्या टेबलावरती संगणक पुण्यात मिळतो, तर तिच्या काउंटरपॅटला गावामध्ये अख्ख्या शाळेला एक तरी असावा, ही संकल्पना करून केलं होतं. तिला सांगितलं होतं टच, ट्राय अँड फील. आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि गुरुजींना मी नम्र विनंती केली होती, जर बंद पडला तर लोखंड्याला विचारायला यायचं नाही, परत शेजारच्या ओढ्यात फेकून द्यायचं, तुम्ही तुमचं नवीन संगणक विकत घ्या. त्याला तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी आपण स्वीकारली होती आणि ते इतकं सक्सेसफुल झालं दीपकराव. 2010 मध्ये थांबवलं मी, कारण 2010ला हे मी आतापर्यंत 2000 वेळा अक्का बोललेलं आहे. गावातलं शेबडं पोरगं पण मला म्हणायला लागलं व्हेअर इज माऊस अँड व्हेअर इज कलर मॉनिटर. त्यामुळे जुनं देणं आता शक्य नाही, कारण जेव्हा दान करताना त्यात पण दानच पाहिजे, त्याची युटिलिटी आहे का नाही हे पण पाहिलं पाहिजेत आपण, तरच त्याला समोरच्याला उपयोग होतो. अन्यथा मी दिल्यासारखं करतो, तू घेतल्यासारखं कर, यातनं काहीही आउटपुट येणार नाही, निष्पन्न काहीच होणार. म्हणजे तो प्रोफेशनल अप्रोच झाला नाही ना, मग बंद केला आम्ही. पण आम्ही काय करतो आता, फक्त जुने कोणाचे घेतो माहिती, IT कंपनीचे, ते पण मोठ्या, अदरवाईज नवीनच तुम्हाला द्यावे लागतील. आणि एका शाळेला आता एक देत नाही, कमीत कमी 5 देतो, कारण जर तुम्ही तिथे लॅब नाही बनवली तिथे 0 किंमत आहे त्याची. पण हे मग इथे थांबलं. पण मग ह्या सगळ्या 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये मला जगभरातले अतिशय उत्कृष्ट लोक भेटले. तुमच्या मीडियाने मला भयंकर उचलून धरलं, चांगल्या कामाला उचलून धरताच तुम्ही. तर मला बरेच जण अक्रॉस आले की अरे प्रदीप, आता तुला ही जुळली नाळ तुझी चांगली या सगळ्या कामाची, तुला ती नॅक आली की कसं शेवटपर्यंत जायचं, आणि 2 डॉट कनेक्ट करण्याची तुला उत्कृष्ट तुझ्याकडे ती आता कॅपॅबिलिटी आणि कॅपॅसिटी आलेली आहे. एक डॉट इज अर्बन इंडिया, सेकंड डॉट इज अ रूरल इंडिया. आणि त्यातल्या एक 4-5 जणांनी मला अगदी मागं लागले माझ्या की काही कारण आता वाचन चळवळीवर काहीतरी करत, कारण सगळेच बोलायला लागलेत, संपली. हे 2010ची गोष्ट. अहो काय माहितीये का, मी सुद्धा ना वाचक आहे, ना लेखक आहे, ना समीक्षक आहे, ना प्रकाशक आहे, काहीच नाही ना मी.
परत मी गावात आलेलो, मी पण सामान्य, माझंही फार शिक्षण काही मिळालेलं नाहीये. म्हटलं आपण हे काहीतरी करायला नाही पाहिजे, उलटही चांगलं जोरदार. वाचनाचंच करावं असं कारण का? मला म्हणजे मला तुम्हाला पण ते आतून आतून वाटायचं? आतून ह्या लोकांनी सांगितल्यामुळे आलं. बरं. कारण मला एक कळालं होतं की आता मी इथपर्यंत जाऊ शकतो. कारण मला तेव्हा लक्षात आला, तर तो विषय मी घेतो, की विद्यार्थीच का, आय विल कम टू दॅट. ही चळवळ चालू झाल्यानंतरच सांगतो तुम्हाला. तर कॉन्फिडन्स होता ना तो, आणि लोकांनी जेव्हा विश्वास दाखवतात ना, आणि जे तुमचे रोल मॉडेल टाईप लोक तुम्हाला जेव्हा सांगतात की अरे प्रदीप, यू आर डुईंग वंडरफुल, आणि तू हे करू शकतोस, आणि तूच त्याचं ब्लूप्रिंट बनव, कुणाकडे जाऊ नको. ब्लूप्रिंट पण आपणच आपली बनवली, बरोबर. पूर्ण प्रोजेक्टची, जशी याची बनवली. तेव्हा तर काही अक्कल नव्हती, आणि ते जर सक्सेसफुल झालं याचा अर्थ आपण आतमध्ये जाऊन काम केलं, बरोबर. आणि कॉशियस 100% क्लिअर ठेवला, आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी ट्रान्सपरंट ठेवायचा प्रयत्न केला, ऍज पॉसिबल. तरच ते लॉंग टर्म जाणार. म्हणूनच लॉंग टर्म गेलं. करेक्ट. बरोबर. तर मग आम्ही विचार केला. मग परत मी तुम्हाला जसं सांगतो तसं, मी कुठली गोष्ट करताना त्याला सायंटिफिक आणि प्रोफेशनल बघतो, अदरवाईज नाही करत. मग मी आणि माझ्या बायकोनी पूर्ण महाराष्ट्रात प्रवास केला. म्हटलं पहिलं महाराष्ट्र बघू, बाकी बघू नंतर. हा. पण जी भाषा आपल्याला बरीपैकी येते ते पहिल्यांदा आपण बघूया. बरोबर. आणि मग तिथल्या 5 स्टेक होल्डरशी आम्ही बोललो. दीपकराव, हे फार महत्वाचं आहे, सायंटिफिक आहे. विद्यार्थिनी, पहिली विद्यार्थिनी, मग विद्यार्थी, ओके, मग टीचर, मग प्रिन्सिपल, आणि पेरेंट्स, ह्या 5 लोकांशी गावामध्ये बोललो. तर मला एक लक्षात आलं, आणि तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटेल ऐकून, सगळं मेलेलं नाही हे त्यावेळेला मला कळालं. वाचायचंय अजून काही जणांना, बरं. तेच वाचायचंय, साने गुरुजी वाचायचंय, शेवग्याची शेंग वाचायची. आनंद वाटला मला, म्हणजे अगदी मेलं नाही. आणि 1-2 मुलींनी तर आम्हाला म्हणजे आमचे डोळेच उघडले. आता आपल्याला कळत तेवढा वेळ नाही, तुम्ही आमच्या कधीतरी दीपकराव आपण त्याच्यावरती नंतर बोलूया. बरं. आणि मग परत आलो, पण ह्या सगळ्यांची माहिती घेऊन परत आलो, आणि मग बनवलं, त्याला नाव दिलं ज्ञानकी. ज्ञान इज अ संस्कृत वर्ड, की इज अ इंग्लिश वर्ड, ज्ञानाची चावी. आणि त्याला टॅगलाईन केली. त्यावेळेची टॅगलाईन काय होती? रीड, राईट, स्पीक, वाचा, लिहा, बोला. 3च शब्द पहिल्यांदा होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का, सगळ्याचं आव्हान त्या येतो, रोकड्याचं आव कुठून आणणार? बरोबर. हो, हे काय बोलायला, भाषण वाचायला सगळं सोपं आहे हो. तर मी असा विचार केला, बघा मग परत तोच प्रोफेशनल अप्रोच, की लोखंड्याला लोक किती पैसे देतील, प्रदीप लोखंड्याला आपल्याला जजमेंट आलं पाहिजे. तेव्हा माझा मी विचार केला की लोखंड्याला 5,000 पर्यंत तरी देतील लोक पैसे, मी केलेल्या कामामुळे. मग मी काय केलं दीपकराव, मी 100 माझ्या मित्रांकडे गेलो, त्यांना सांगितलं 5,000चा तू चेक लिहायचेस, मला विचारायचं नाही का. बरोबर. काही सांगितलं नाही, लायब्ररी उघडणार आहे का, काय करणार आहे का, काय करणार आहे. पण परत येऊन सगळा अभ्यास केला, रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं, 5,000त कुठली पुस्तकं बसवायची. दीपकराव, मला आनंदाने अभिमानाने सांगायला आवडते, विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक ज्ञानकी लायब्ररीमध्ये आहे. इट कॅन बी ड्रामा, म्युझिक, सेक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, कॉन्स्टिट्यूशन, हे तर आहेच आहे. त्याचबरोबर अग्निपंख पण आहे, बटाट्याची चाळ पण आहे, सुधा मूर्ती पण आहेत, सुनीता विल्यम्स पण आहेत, बोक्या 7 बांडे पण आहे, आणि नापास मुलांची गोष्ट पण आहे. काय पाहिजेत तुम्हाला? प्रभात रोड च्या कुठल्याही घरात गेले तरी हीच पुस्तकं असणार आहेत, ती आपल्याला ग्रामीण भागामध्ये घेऊन जायची, असा तो प्रामाणिक प्रयत्न केला. आणि हा एक सेट बनवला. भारतामध्ये सर्वात मोठी अडचण किती दीपकराव, पुस्तकांचा हा त्यावेळेला 148 पुस्तकांचा सेट, 148 पुस्तकांचा सेट. आणि भारतामध्ये सर्वात मोठी एक अडचण आहे, देणाऱ्याचे हात लाखात करोडोत आहेत, पण आमची घेणाऱ्यांची झोळी फाटलेली आहे. कारण 100 पैकी 100 जणांचं असं मत आहे की मी पैसे द्यायला तयार आहेत, पण ते शेवटपर्यंत पोहोचत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आजही आहे, होती, बहुतेक असेल असं मला आहे, हे ऍक्सेप्ट करायला लागणार आहे. तर म्हटलं आपण ह्याला पहिलं उत्तर काढू. तर त्याला उत्तर काढलं की मी दिलेले पैसे तिथे पोचलेत हे डोनरला कळालंच पाहिजेत. बरोबर. 100% त्याचा विश्वास वाढ, 100%, 100, 99.99 नाही, 10 आउट ऑफ 10, 100%. मग आम्ही काय केलं, त्या पुस्तकाचा एक सेट बनवला, आणि ही वाचनालय फक्त ग्रामीण भागातल्या शाळांमध्येच उघडली जातात, फक्त ग्रामीण भागातल्या. एक्सेप्शन आहेत, आपण वेळ मिळाला तर त्यावरती. आणि मग तो शाळेला तो सेट दिला जातो. शाळा
लेटर पॅडवरती लिहिती शाळेच्या, आम्हाला एवढी पुस्तकं एवढ्या रुपयाची मिळाली, आणि ते पत्र त्यांनी डोनरला पाठवायचं. वा. पहिलं लूप कंप्लीट. दीपकराव, तुम्हाला जेव्हा पत्र मिळतं, दीपकराव समजा मराठवाड्यातले आहेत तर, आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये दिलेलं आहे, तर त्यांना घरी पत्र येतं आणि त्या पत्रावरती शाळेचं नाव असतं, सगळं बॅटर असतं, गुरुजींचं, मुख्याध्यापकांचं सही शिक्का असतो, नंबर असतो, बरोबर. मोबाईल नंबर असतो. म्हणजे दीपकराव कधीही कुणी जो डोनर आहे तो फोन उचलून त्या शाळेला विचारू शकतो, हो बाबा मिळालं का तुला, तर हो. पण जे कोणी डोनर आहेत त्यांनी ज्ञानकी वाचनालय हे शाळेत वाचनालय उघडण्यासाठी नाही दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागचा विचार आहे विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजेत. तर त्यालाही उत्तर काढलं आम्ही. त्याला काय उत्तर काढलं की ह्या प्रत्येक पुस्तकामध्ये एक पोस्टकार्ड टाकलं, त्याच्यावरती डोनरचं नाव. म्हणजे मग त्या विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचा अभिप्राय डोनरला पाठवायचा. आणि जरी पत्र डोनरला गेलं तरी दुसरा लूप कंप्लीट. कारण ज्या उद्देशासाठी त्यांनी ते पैसे दिलेले आहेत किंवा इन्व्हेस्ट केलेले आहेत ते काम पूर्ण. म्हणजे तेही कृतार्थ, आम्हीही कृतार्थ, आणि ज्याला मिळाले तेही कृतार्थ. सो एंड टू एंड. म्हणजे फक्त दिखाव्यासाठी काम अजिबात नाही. आणि जी शाळा हे करणार नाही त्यांची वाचनालय उचलून आणली. असं घडलं का? 17-18 शाळेचं आणलं परत आम्ही उचलून. बर. हे बघा, काही नासके आंबे असतातच, पण नकोच बोलायला ना त्याच्यावर. म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी हो, कशाला बोलायचं त्याच्यावर. तर केलं, हे माहिती आहे सगळ्यांना. पण मी काय केलं, मी परत सारखं शब्द जे दोन वापरतोय ना, सायंटिफिक अप्रोच आणि प्रोफेशनल अप्रोच. आणल्या 17 शाळांच्या, 13 ते 17 शाळा असतील काहीतरी, पण कळवलं सगळ्या शाळांना. ह्यांचं आणलं बरं का उचलून, कळवलं सगळ्या शाळा. आणि मग भारतातल्या उत्कृष्ट लोकांना, मी मुलांना वाचनाच्या महत्वावर, सगळे एडिटर कुठल्याही न्यूज चॅनेलचे महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी मला पत्र लिहून दिलं होतं आणि आम्ही विद्यार्थ्यांना लिहून म्हटलं तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. अगदी अरविंद जगताप जे आपले पत्र लिहितात ना, त्यांनी सुद्धा पत्र लिहून दिलं होतं सगळ्यांनी, आणि मग ते मुलांना पाठव. कारण ते 2 डॉट कनेक्ट करायचे होते मला. आणि जेव्हा त्यांना वाटायचं की डॉक्टर माशेलकर पण लिहित आहेत आणि डॉक्टर निरगुडकर पण लिहित आहेत आणि सगळ्या टाईपचे जे मोठमोठे आजचे आहेत आणि राजीव खांडेकर पण लिहित आहेत, सगळ्यांनी, कोळेकर साहेब पण लिहित आहेत, सगळ्यांनी पत्र लिहिली होती. फायदा काय झाला, ज्याला ते कधीच रीच करू शकत नाही त्याला पत्र गेलं, त्यांना भारी वाटायला लागलं. भारी वाटायला लागलं मुलांना. हे उघडताना ज्या डोनर आहेत त्या 85% महिला आहेत. मला ऍक्च्युअली 100% करायचं होतं, पण अचीव झालं नाही माझं. सगळ्या डोनर दीपकराव ह्या, म्हणजे त्यातल्या 85% डोनर ह्या महिला आहेत. आणि ह्या सगळ्या ज्ञानकी वाचनालयाच्या मॉनिटर ही मुलगी आहे. परत तो एक आपण भाग केला त्याचा. छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठं काम बाहेर येते का बघण्याचा प्रयत्न आपण. ह्याच्यात उद्देश काय आहे की मुलांनी वाचावं, पण नुसतं वाचावं नाही, त्यांनी बोलावं आणि सगळ्यात महत्वाचं लिहावं. तर दीपकराव, लिहावं का सांगतो तुम्हाला, त्यासाठी आम्ही जास्त इन्सिस्ट करतो. कारण जेव्हा एक व्यक्ती लिहिती ना, त्यावेळेला ती स्वतःला 100% रिप्रेझेंट करत असते. बोलताना पण तुम्ही एखाद्या वेळेस अजून काय विचार करू शकता, इव्हन वाचताना पण तुम्ही इतर काहीतरी विचार करू शकता. लिहिताना तुम्हाला, कारण तुम्ही कमिट करता हे मी लिहिलं, मी हा प्रयत्न. आणि लिहिताना सगळ्या संवेदना जागृत कम्प्लीट, कारण तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता 10 out of 10. तर हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आता थोडी आकडेवारी सांगतो, अभिमानाने सांगायला आवडेल. दीपकरावांसारखे सगळे जे आता मी भरपूर मोठे, आणि लिस्ट 1000 पेक्षा जास्त लोकांची की ज्यांनी आपल्याला मदत केली आहे. आकडे ऐकून तुम्ही सर्वजण आश्चर्यचकित व्हाल. अभिमानाचं आपल्या सर्वांसाठीची गोष्ट आहे. मागचे 2380 दिवसामध्ये 6124 वाचनालय उघडली. प्रत्येक दिवशी 3, प्रत्येक दिवशी 3. 13 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण गेलोय. 13 लाख. 14 लाख पेक्षा जास्त पुस्तकं ग्रामीण भागात
विद्यार्थ्यांना आणि भारतभरातल्या वाचकप्रिय लोकांना पोचले. आता हा आकडा नाही मी बोलला नाही पाहिजे, कारण माझे पैसे नाही आहेत, ते माझं कष्ट काम हे जे काय माझे मॅनावरचे पैसेच नाही आहेत त्याच्यामध्ये. ऑल थँक्स टू माय टीम ऑल्सो की ते करतात सगळं. पण दीपकराव, मला अभिमानाने सांगायला आवडेल की 5.5 कोटीपेक्षा जास्त रुपयांची पुस्तकं गावात गेलीत. म्हणजे एक छोटा कोपऱ्यात बसणारा प्रदीप लोखंडे जर हे करू शकतो, तर ह्या जगात असे बरेच लोक आहेत की जे उत्कृष्ट काम करतायत. हे होऊ शकतं. हे मला एक विचारायचं की आता तुम्ही हे अनेक शाळांमध्ये तुम्ही हे सगळं केलंय, तर ही शाळांची निवड कशी करता? त्याला काही क्रायटेरिया आहे का? ग्रामीण भागात असावी, प्रायमरी आणि सेकंडरी असावी, आणि त्याला खरोखर गरज असावी. त्याला एक सिस्टीम आहे प्रत्येक गोष्टीला. ती सिस्टीम अशी आहे, 15 मुलांनी पत्र लिहून पाठवायचं आम्हाला, पहिल्यांदा आम्हाला का पाहिजेत वाचनालय. बरं, सोपी गोष्ट नाही एवढं त्याला क्रायटेरिया. गावात पाहिजेत. मग ती जिल्हा परिषदेचा असो का अजून कोणाच्या, मेजरली जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ते हे देणं फार आवश्यक आहे आपल्याला. तिथे दिलं. पण दीपकराव, ह्याची सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी काय ह्या आकड्यांची माहिती आहे? ह्या आकड्यांची सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी आहे, आत्तापर्यंत आपल्याला जिथे आपण आता बसलो आहोत, दीपकराव बसलेत तिथे ह्या ऑफिसमध्ये आज 3,73,000 पत्र अशी आहेत की जी विद्यार्थ्यांनी लिहून पाठवलेली आहेत. अभिप्राय आहेत, पुस्तकाचे अभिप्राय. आणि त्याच्या पुढचं मला कॉलर टाईट करून मी नेहमी सांगतो, त्यातली 58% पत्र ही मुलींनी लिहिलीत. हा चेंज नाही का हो मित्रांनो? उत्कृष्ट चेंज आहे. आणि मुलींचं आवडतं पुस्तक रांगोळी किंवा आता शिवणकाम नसून सुनीता विल्यम्स आहेत. आणि विद्यार्थ्यांचं आवडतं पुस्तक नापास मुलांची गोष्ट आहे. ही रियालिटी आहे, जाऊन पहा. त्याला कारण आहेत, चांगली कारण आहेत दोन्हीला. ती बदलतीये. आणि ह्याला काय वाटतं, नापास मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकावरती सचिन तेंडुलकर आहेत, अमिताभ बच्चन आहे, अब्राहम लिंकन आहे. चांगलं वाटलं, मला पण चांगलं वाटलं, म्हणून त्याला ते आवडते. पण शेवताना मी नेहमी विचारतो, अरुण शेवताना, पुस्तक वाचताना तर नापास मुलांची गोष्ट म्हणून वाचतात. सो मित्रांनो, ह्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना, पण ही रियालिटी आहे. तर असा हा प्रयत्न चाललेला आहे. ह्याच्यात जसं मी तुम्हाला म्हणालो की इतकी उत्कृष्ट पत्र लिहिलेली आहेत, ती बाय स्टेट, बाय डिस्ट्रिक्ट, बाय तालुका, बाय विलेज, बाय स्कूल इथे ठेवलेली आहेत. त्यातली 2 लाख पत्र लॅमिनेट केलेली आहेत. 7 राज्यांचं 7 राज्यामध्ये. कोणती राज्यांमध्ये? तर त्याच्यात म्हणायला मला 7 आहेत, पण मेजर 3 राज्यात जोरात काम चालतं. पण 7 राज्य सांगून ठेवतो तुम्हाला. झारखंडमध्ये 1 उघडलंय, तमिळनाडूमध्ये 1 उघडलंय. अच्छा. हा, पण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 350 उघडल्या. आय विल कम टू दॅट. तुम्हाला त्याच्यावरती तिथे कसं उघडल्यात. राजस्थानमध्ये 150 उघडल्यात, मध्य प्रदेशमध्ये 150 उघडल्यात, कर्नाटकमध्ये 67 उघडल्यात. कमी आकडा नाही, पण म्हणजे मोठाही नाही छोटाही नाही. कारण 6,000 आकडा जगाच्या दृष्टीने छोटा आहे, पण एका चळवळीच्या दृष्टिकोनातून फार मोठा आकडा, असं मला नेहमी वाटतं. तर दीपकराव, ह्याच्यात आपण काय केलंय, ह्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणून मला हे शेवटी का बोललो मी, की तुम्ही म्हणा ना जेव्हा इतर राज्यावर याल त्यावेळेला. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय माहिती दीपकराव, फार सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो. थोडीशी वाचनाची आवड निर्माण करणे. थोडीशी, मला ते सगळं बदलायला नाही निघालो मी. थोडीशी ऑब्जेक्टिव्ह बोलतोय, थोडीशी वाचनाची आवड निर्माण करणे. पण दुसरा ऑब्जेक्टिव्ह फार मोठा आहे. तो असा आहे, जरा इंग्लिशमध्ये सांगतो म्हणजे जरा भारी वाटतं. इफ यू वॉन्ट टू कीप द रिजनल लँग्वेजेस अलाइव्ह, दिस इज वन ऑफ द फायनेस्ट टूल. जर तुम्हाला प्रादेशिक भाषा जिवंत ठेवायच्या असतील तर हे सगळ्यात पॉवरफुल टूल आहे. का? जगाचा अनालिसिस आहे. एनी हॅबिट इज इनकल्क्युलेट, म्हणजे रुजवली जाते विद्यार्थ्यांमध्ये. ही 7 ते 13च, त्याच्यानंतर एक्सेप्शन असतं. तर त्यावेळेला त्याच्या हातामध्ये आपण हे त्याच्या आवडीचं पुस्तक देतोय, म्हणजे तो वाचण्याची शक्यता निर्माण होईल. हे सगळं अप्रोच प्रोफेशनल आणि सायंटिफिक आहे. विद्यार्थी का? तर त्याला शिकायचंय म्हणून विद्यार्थी. ग्रामीण भागातला विद्यार्थी का? आणि त्याच्या आई वडिलांना वाटते की हा शिकला पाहिजे. विद्यार्थी का?
तर ही हॅज अ फॅन्टॅस्टिक ग्रास्पिंग पॉवर. त्या वयातच त्याला आपण त्याच्या हातामध्ये विद्यार्थीच का तर इज एक्सपोज टू द वर्ल्ड. तो खऱ्या अर्थानं चेंज मेकर होणार. एक्झॅक्टली. आणि तो आणि सगळ्यात शेवटचं महत्व, तो जेव्हा घरात ही गोष्ट चालू करतो किंवा ती घरामध्ये ही गोष्ट चालू करते त्यावेळेला अख्ख्या घराचं वातावरण बदलून जातं. बरोबर. अख्ख्या घर, कारण तो आई वडिलांना सांगायला लागतो मी हे वाचलं, मी हे नाही वाचलं, म्हणजे मी असं काहीतरी आवारणार नाही बरं का सगळं बदलायला लागलं वगैरे. पण दीपकराव, मी नेहमी एक डायलॉग मारतो, मला माहिती मी ऍक्च्युली 2 मुलांसाठी जे करतोय, म्हणजे 2 मुलं याचा इफेक्टिव्हली 2 to 22% वाचतात. पण अगदी 2% घेऊ आपण, लोएस्ट घेऊ. मी हजारो भारतातल्या तुमच्यासारख्या ओपिनियन लिडरला विचारलं होतं, ते म्हणले इव्हन 2% इज फॅन्टॅस्टिक प्रदीप, बिकॉज त्याच्यातनं जो स्पायनल इफेक्ट येणार आहे तो उत्कृष्ट असणार आहे. आणि एक काय माहिती ना तुम्हाला दीपकराव, यू कॅन टेक अ हॉर्स टू वॉटर, यू कॅनॉट मेक हिम ड्रिंक. घोड्याला पाण्यापर्यंत नेत येतं, पाणी नाही पाचता येत. पण ह्याचबरोबर आम्ही एक चळवळ अजून राबवतो विदिन द गॅनकी. तिथे आमच्या, ज्याचा तुम्ही आता फोटो घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेन, की एक आम्ही हँगर बनवलाय. हँगर का बनवला? कारण तो सारखं पुस्तक डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक पूर्ण रिकामा ठेवलाय. त्यात काय लिहिलंय, तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा घरात तुमच्या काही जो चांगलं कार्यक्रम असेल त्यावेळेला एक पुस्तक असं आणून टाका. 1,75,000 पुस्तकं गोळा झाली. म्हणजे तिथेही देणाऱ्याचे हात आहेत. आणि त्याला ती त्या वयामध्ये आपण सवय लावण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि आता गॅनकीमध्ये शेवटचं पार्टवरती तुमचे काही प्रश्न असेल तर निश्चित विचारा, की हँगर का? तर त्याला तो दिसला पाहिजे. तो भिंतीवरती असतो, तो 6 फुटावरती लावला जातो, आय लेवलला असतो, तो कम्प्लिटली ट्रान्सपरंट आहे. पण आम्ही मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक व्हिएटनामवरनं तरुण आला होता, त्याचं नाव थॅच. तो तिथे वाचनालय उघडतो आणि आपलं बघून तो इथे आपल्याकडे इंटर्न म्हणून 3 महिन्यासाठी आला होता. तर मी त्याला भारतभरात फिरवलं, मुख्यतः माझ्या टीमने फिरवलं त्याला. तेव्हा त्यांनी आम्हाला एक सूचना केली दीपकराव, आणि मी ती मान्य केली. ती माझ्या डोक्यात नाही, त्याच्या डोक्यात आली होती. त्यांनी सांगितलं, मिस्टर लोखंडे, डोंट ओपन लायब्ररी इन अ स्कूल, ओपन लायब्ररी इन क्लासरूम. तर मागच्या 1.5 वर्षापासून दीपकराव आपण आता प्रत्येक वर्गात वाचनालय उघडतो. 3री वेगळं, 4थीसाठी वेगळं, 5वीसाठी वेगळं, 6वीसाठी वेगळं, 7वीसाठी वेगळं, 8वीसाठी वेगळं. प्रत्येक त्याला ऑर्गॅनिकली ग्रो करायचं. बरोबर. आणि प्रत्येक वर्गात असल्यामुळे मिसच होऊ शकत नाही त्याचं ते. आणि त्याचा एवढा प्रचंड फायदा झाला की काय विचारू नका. ती आम्ही आता 800-900 झाली आमची, कारण आता इथून मी कोणाचंही ऐकत नाही, फक्त क्लासरूम लायब्ररीच. आणि इट्स डुईंग सो वंडरफुल. कारण 3रीला वेगळं पुस्तक, 4थीला 3रीच्या पुस्तकामध्ये पिक्चर जास्त, फॉन्ट साईज मोठा, कारण त्याला ते आवडणार, तो उघडून बघणार. आणि हळूहळू त्याला आपण वाचन संस्कृतीकडे 9वी नंतर बंद, 8वी नंतर देत नाही मी, आणि नाही द्यावं असं मी विनंती करेन लोकांना. कारण 9वी मध्ये आपण सगळे पागल होऊन जातो की आता याने फक्त अभ्यास करायचा आणि बाकी काहीही शानपणा करायचा नाही. ते तर मी बदलू शकत आणि कोणीच बदलू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. मला एक विचारायचं, आता एवढं एक्सपेरिमेंट झालेले आहेत सगळे, हे 6,000च्या वरती तुमची लायब्ररी आहे, हजारो गावांमध्ये तुम्ही पोहोचलेला आहे, आणि पूर्णपणे तो जो घटक आहे हा, म्हणजे ही सगळी तरुण आणि काय त्याला उद्याचा भारत आहे. यस. यांच्या बरोबर तुमचा कनेक्ट आहे. काय तुम्ही बघताय उद्याच्या भारताच्या ह्या मनामध्ये काय अतिशय उत्कृष्ट आहे. एक तर पहिलं आपल्याला आता ना आपण जुन्या म्हणी काढून टाकल्या पाहिजेत. पहिली कुठली काढली पाहिजे माहितीये? स्लो अँड स्टेडी शुअर टू विन, स्लो अँड स्टेडी शुअर टू लूज. हे कळालं त्यांना. आता मला सांगा, मला मी विरोधात नाही कोणाच्या, त्यावेळेला ती खरोखरच होती तशी, पण ती ऍप्लिकेबल पण होती. आता शक्य आहे का? आता शक्य नाही. आता 2020चा जमाना. म्हणजे मी 2020 बोलणार नाही, पण ही रियालिटी आहे. स्पीड बघा ना तुम्ही, स्पीड बघा कुठल्याही गोष्टीचं इट इज द स्पीड. आणि तुम्हाला जगाबरोबर जावंच लागणार आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही. हा, मला लगेच लोक टोमणे मारतात, अहो लोखंडे तुम्ही अजून पोस्टकार्ड वापरता.
पोस्टकार्ड वापरण्याचं कारण माझं असं आहे दीपकराव की त्याला ते लिहायला लावावं म्हणून. त्याला जर मी सांगितलं एवढा मोठा पेपर दिला आणि तर त्याला परीक्षा दिला जर का वाटतं. ज्ञान की मधली जी एक तुमची स्टेप आहे, रीड, राईट अँड स्पीक, तर ती राईट ती आहे. आणि जेव्हा एक व्यक्ती एक गोष्ट वाचतो तेव्हा तो चार चौघात बोलतोच ना. तुम्ही करता, मी करतो, आपण सगळेजण करतो, कारण तुम्ही वाचलेलं असतं, तुम्ही डिफरंट दिसता. सो ही पिढी ही स्पीडची पिढी आहे. ह्यांना स्पेशलायझिंगची पिढी आहे ही. याचं कारण असं आहे दीपकराव, मला एका विद्यार्थ्याने विचारलं, मला फक्त किल्ल्यावर वाचायचे, मला दुसरं काय सांगू नका. इजंट इट अ फॅन्टॅस्टिक चेंज? ही इज फोकस्ड. करेक्ट. ही इज फोकस्ड. एक मुलगी म्हणती मला सुनीता विल्यम्स, अहो त्याची जर स्टोऱ्या सांगितल्या नाही मग तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. सुनीता विल्यम्स वाचून एका मुलीने आपल्याला पत्र लिहिलंय, माशेलकर सुद्धा रडले होते हे पत्र वाचून. पत्र असं लिहिलंय तिने, मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. अहो हे समजणं सुद्धा तुम्ही मी कृतार्थ आहे. मी सुनीता विल्यम्स होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण सुनीता विल्यमची जिद्द घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार. ऐका, त्याच्यापेक्षा पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. कारण माझा धाकटा भाऊ हा लुळापांगडा असल्यामुळे त्याची जबाबदारी ही माझी आहे. आणि जगातल्या सगळ्या संशोधकांना माझी नम्र विनंती आहे की आता अशी काहीतरी, बाकी बंद करा सगळ्या लसी, अशी लस शोधा की ह्या जगामध्ये एकही असं अभ्रक जलवणार नाही की जे लुळपांगडं असेल, म्हणजे मला वाचता येईल आणि मला तिची जिद्द घेता येईल. हे मी लिहिलेलं नाही. आणि तुम्ही अजूनही जाऊन, आत्ताही जाऊन डॉक्टर माशेलकरांची, डॉक्टर केडकरांची ह्याच्यावरती मुलाखतीला मी बोलवलं होतं इथं पुण्यामध्ये. असा देश बदलतोय दीपकराव. एक्सप्रेस करायला जेव्हा 3 लाख विद्यार्थी लिहित आहेत, हाच देश बदलला ना, कारण एक्सप्रेस केलं. बरोबर, एक्सप्रेस करतोय का आपण आजकाल? माझ्या पिढीत अजिबात करत नव्हता, तुमच्या पिढीत थोडं बहुत करत होतो, प्रश्न विचारतच नव्हतो. हे लिहिताय आज आपण बघितलं. यस, हे 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जर आपण कालखंड बघितला तर आपण राजकारण्यांना किती प्रश्न विचारायचो. करेक्ट. आज लोक किती प्रश्न आई वडिला नाही विचारत नव्हतो ना. एक्झॅक्टली. पण आता त्यात अडकायचं नाही आपल्याला दीपकराव. तर असं हे बदलतंय. आणि मी सांगतो तुम्हाला, मुली शिकतायत, मोठ्या प्रमाणावरती शिकतायत. तर हा सगळा परत जो मी म्हणतोय की हे फक्त वाचन चळवळ असं नाहीये, हा एक सायंटिफिक अप्रोच आहे, हा एक प्रोफेशनल अप्रोच आहे. ह्याच्या माध्यमातून आपण छोट्याशा प्रयत्न करतोय की पिढी बनली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमचं मेंटल हेल्थ उत्कृष्ट होतं. आणि जगाला सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे आज मेंटल हेल्थ. कुठलाही प्रॉब्लेम घ्या, मी त्याला तुम्हाला जोडतो. पण त्याचबरोबर दीपकराव, आपली परवानगी असेल तर आम्ही एक अजून उपक्रम चालू केला की जो ह्याच शाळेत करतो, त्याला नाव दिलं फिटकी. हा कोरोना नंतर चालू केला. अच्छा. कारण असे तुमच्यासारखे आम्हाला भेटतात, ते सांगतात की बघ इंटेलेक्च्युअल्स किंवा प्रदीप, हा मोठा विषय आहे, बघ काय करता येते का. कारण कोरोनामध्ये आपण सगळे ऑलमोस्ट 3 वर्ष घरात बसलो. तुम्हाला आम्हाला तर आपण जाऊ देत, आपले ते विषय संपलेत बऱ्यापैकी. पण आता त्या तरुण विद्यार्थींचे तर मोबाईल खेळायला लागले, कारण आपणच द्यावा लागला त्याला कंपल्सरी. ग्राउंडवर यायला कोणीच तयारच नाहीये. आणि ह्या जगात मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. यू टेक एनी सक्सेसफुल पर्सन ऑफ दिस वर्ल्ड, ह्या 2 गोष्टी करतो. तर फिजिकल हेल्थसाठी आम्ही आता ह्याच शाळांमध्ये बास्केटबॉल देतोय. थॉटफुल आहे, परत सायंटिफिक अप्रोच अँड अ प्रोफेशनल अप्रोच. काय केलं? व्हाय बास्केटबॉल? बास्केटबॉल हा एकच गेम असा आहे की एक व्यक्ती खेळू शकतो, आजूबाजूला कोणी नसू देत. ह्याला पहिला मोठा विषय संपला. दुसरा, आता ह्यातले जे सगळे पुढचे मुद्दे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत दीपकराव, अतिशय. जेव्हा बास्केटबॉल तुम्ही खेळता, मुलगी एकटी खेळू शकते, मुलगा एकटा खेळू शकतो, आणि सगळे एकत्र खेळू शकतात. फिजिकली ऍक्टिव्हनेस. आय कम टू दॅट. बास्केटबॉल म्हणजे काय? तुम्हाला गोल करायचंय, आयुष्याचाही गोलच करायचंय. बरोबर आहे. बास्केटबॉल म्हणजे काय? फोकस. तुम्हाला आयुष्याचा पण फोकस करायचं. म्हणजे गोल आणि फोकस हे 2 शब्द आपण तिथे शिकवतोय त्यांना. जसं इथं त्याला काय सांगतोय? वाचा, लिहा, बोला. इथं काय त्याला सांगतोय? गोल अँड फोकस. झालं. हे 2, हे जर 2 कुठल्याही व्यक्तीने केलं, तुम्ही केले म्हणून तुम्ही इथं बसलाय, थोडं बहुत आम्ही केले म्हणून मी इथं बसलोय. जे कोणी तसं करते, मग बिल गेट्स घ्या किंवा कुणी घ्या, तुम्ही त्यांनी ते केले म्हणून ते तिथे आहे. त्याच्याच बरोबर दीपकराव,
त्याच्या हाताला आणि पायाला पण व्यायाम मिळतोय आणि तो फ्रेश एअर मध्ये आलाय. बरोबर. हे 4 मोठे बेनिफिट ह्याच्यातनं आपल्याला मिळालेले आहे आणि त्याच्यातनं आपण 2 गोष्टी अचीव्ह करतोय. फिजिकल हेल्थ तर आता ह्याच्यातनं मिळाली, मेंटल हेल्थ आपल्याला वाचनातनं मिळाली. त्यामुळं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे आपण त्या ॲप्रोप्रिएट वयात 7 ते 13 मध्ये त्याला देण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि जगातला कुठलाही प्रॉब्लेम सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर ह्या 2 मध्येच आहे. मेंटल हेल्थमध्ये आहे आणि फिजिकल हेल्थमध्ये आहे. तर असा हा छोटासा प्रामाणिक वा. प्रयत्न चाललेला आहे आणि त्याला फार सुंदर. म्हणजे हे सगळं तुमचं विवेचन ऐकून मी म्हणजे लायब्ररीमध्ये हिंडतोय की काय असं मला फील होत होतं. थँक्यू. माझ्या आजूबाजूला आताही पुस्तक आहेत. तुमच्या ह्या सगळ्या पुस्तकांमध्येच हे मी माझे बसलोय. सगळे एनआरबी लोकांनी मला गिफ्ट केलेले आहेत. आता ऑफिसमध्ये आपल्या एकूण 50,000 पुस्तकं आहेत. पण मला हे आता शेवटच्या आपण अंतिम टप्प्यात आहे मुलाखतीच्या. पण लोकांना जर तुम्हाला मदत करायची असेल, ह्या सगळ्या चळवळीला जोडून घ्यायचं असेल, तर कसं जोडून घेतील? आपल्या वेबसाईटवरती जावं, पाहावं एकदा सगळं. एक मी जे मगाचपासून मोठा शहाणपणा करतोय ना, ट्रान्सपरंट, ते तिथे आहे. बरोबर. ह्या सगळ्यात शाळा ज्या आहेत 6,000 शाळा, त्याचं नाव, त्याचा एक- पत्ता, त्याचा डोनर कोण आहे हे बरं. तिकडे लिहिलेलं आहे. अच्छा. 94% शाळांचं वा. सगळं ट्रान्सपरंट. हे बघा, हाच प्रयत्न आहे आणि त्याच्याचमुळे मग रोज 3 उघडतायत. तर ते पाहावं. आणि प्रदीप लोखंडे आमच्या वेबसाईटवरती आम्ही जगभरामध्ये वाचन चळवळी कोण कोण करते ती सगळी माहिती ठेवली. प्रदीप लोखंडे एकटा वगैरे काय करू शकणार नाही, खोटा. कुणालाही मदत करा, पण आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी का होईना पुस्तक हे त्या वयामध्ये त्या विद्यार्थ्याच्या त्या किडच्या हातात दीपकराव द्यावंच लागणार आहे आणि त्याला खेळावं लागणारच आहे. कारण तो जर फिजिकली फिट नसेल तर काही केलं तरी त्याचं आयुष्यात प्रगती होऊ शकणार नाही. त्यामुळे माझी परत नम्र विनंती राहील सर्वांना की वेबसाईटवरती जावं आणि परत माझं नाव गुगल केलं तर बऱ्यापैकी माहिती येतीच आहे, प्रदीप लोखंडे नाव केल्यानंतर. आणि तिथे सगळं ट्रान्सपरंट ठेवलं की प्रत्येक गोष्टीला वेबसाईटचं आपलं हे काय नाव काय? ruralrelations.com. अच्छा. ruralrelations.com. त्याच्यावरती सगळी माहिती सगळी माहिती ज्ञानकी तिथं गेलं की ज्ञानकी इतकी माहिती आहे की तुम्ही कंटाळाल इतकी माहिती. म्हणजे एक 200-300 फोटोग्राफ आहेत की जगात लायब्ररी कशा आहेत. इट इज नॉट ओनली लायब्ररी उघडणे, आपण पूर्ण ते सर्कल. म्हणजे एक समजा आजी, तुम्ही सर्वांनी त्यांना मोठं केलं, वंडरफुल, की त्यांनी धाब्यामध्ये वाचनालय उघडलं. ते पण तिथे माहिती आहे की ज्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही ते तो बघू शकतो. तर साताऱ्यामध्ये सायकलवरती घरोघरी जाऊन लोकांना पुस्तक वाचायला, अहो ते मोठी लोक आहेत, तेच सगळे आहेत. दे आर अनसंग हिरो. तेच आपले प्रेरणा ते सगळे आहेत. मी सांगतो तुम्हाला, एकाने सलून मध्ये लायब्ररी उघडलेली आहे. आणि मी भरपूर, मला जगातल्या, आता मी नावं घेऊ शकत नाही त्यांची, पण एका मोठ्या ऍक्टर, म्हणजे भयंकर मोठा ऍक्टर, जेव्हा त्यांच्या मी घरी गेलो होतो, त्यांच्या टॉयलेटमध्ये पण लायब्ररी आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय वाटतं माहितीये का, ते मजा करतात. नाही, हे सगळे सक्सेसफुल लोक वाचतात. खरं. मला एकही माणूस दाखवतो, एखादा एक्सेप्शन नेमका काढाल तर मला माहित नाहीये. म्हणजे वाचतात. म्हणजे मी असं नाही म्हणणार की पुस्तक वाचणं हे एक वेगळा अनुभव, आनंद असतो. तो व्हॉट्सअपवर वाचत असेल, तो किंडलवर वाचत असेल, तो माणसांना वाचत असेल, तो खेळाला वाचत असेल, पण वाचतोय तो. वाचणं महत्वाचं. वाचणं फार महत्वाचं आहे. आणि पुस्तक हे आहे, पुस्तक हे स्वतःला पर्सनल वाटतं. त्याचा एक तुम्हाला वास येतो, त्याचा एक तुम्हाला आवाज येतो, त्याचा एक तुम्हाला जवळीक असती. आणि तुम्ही त्याच्यावरती एखादी लाईन ओढता, एक घडी घालून ठेवता, ही तुमच्या आयुष्यभराची तुमची पेरणी असते. कारण ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवता, कारण त्या ॲप्रोप्रिएट एजमध्ये तुम्ही ते वाचलेलं असतं. खूप धन्यवाद सर. आपण बराच वेळ झाला या विषयावर बोलतोय. वाचन संस्कृती काय असते हे तुमच्या बरोबर मगापासून जे आम्ही बोलतोय समजून घेत होतो. वाचन संस्कृती आणि ती कशी झिरपते. करेक्ट. खरं तर ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशी जाते. करेक्ट. जिथं नाही, म्हणजे आहे रे घटकाकडून नाही रे घटकाकडे ती कशी जाते ह्याचं सुद्धा मूर्तिमंत उदाहरण जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्यांनी तुम्हाला भेटावं. ही गोष्ट त्यांना समजून जायला म्हणजे आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. हे वाचाल तर वाचाल आहे ना, हे प्रत्यक्षामध्ये आणण्याचं जे काम आहे ते प्रदीप लोखंडे सर आणि त्यांची टीम आणि हे सगळे डोनर मिळून करतात.
आणि दररोज त्याच्यामध्ये डोनरची पण संख्या वाढते, पुस्तकांची संख्या वाढते, त्यांच्या लायब्ररींची संख्या वाढते आणि याच्यामध्ये एक्सपेरिमेंट जसजसा अनुभव येतोय तसतसे त्याच्यातले एक्सपेरिमेंट सुद्धा वाढतायत आणि आपला भारत वाचतोय. वाचनानं तो बदलतोय आणि स्पीडमध्ये आत्ताचं स्पीडचं युग आहे आणि कशा पद्धतीनं आपली ही सगळी उद्याचं जे भविष्य आहे हे तयार होत आहे हे त्यांनी म्हणजे त्यांना तर समजलं पण त्यांनी आपल्याबरोबर सुद्धा शेअर केलं आणि त्याची जी की आहे ती की काय तर ती ज्ञान की आहे. त्यांनी त्यांच्या चळवळीचं नाव सुद्धा ते ज्ञान कीच दिलेलं आहे, रीड राईट अँड स्पीक. मला वाटतं तुम्हा सगळ्यांना या सगळ्या आमच्या बोलण्यातून निश्चितपणे प्रेरणा मिळेल. आपापल्या घरामध्ये आपल्या मुलांमध्ये हे बदल जर आपण घडवू शकलो तर यातून उद्याचं विश्व हे चांगलं असेल, ते शांततामय असेल, ते संस्कारमय असेल आणि संस्कार शांतता ही मला वाटतं वाचनातून येते, ती झिरपते आणि ती रुजते सुद्धा. तर मला वाटतं आज आपण आता इथं थांबूयात आणि आमच्या हा जो प्रयोग आहे नवीन नवीन लोक आम्ही तुमच्यासोबत तुमच्या बरोबर घेऊन येतोय, तुमच्या समोर घेऊन येतोय, त्यांची कार्य त्यांची ही व्यक्तिमत्व वेगळी आहेत ती तुमच्या समोर सादर करतोय. आपल्याला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये निश्चितपणे आम्हाला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.